नमस्कार मित्रांनो, मीडिया टायटिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये 60 फेलोंची निवड केली जाणार आहे. या 60 फेलोंना गट अ अधिकाऱ्याप्रमाणे 12 महिन्यासाठी म्हणजे 1 वर्षासाठी पदस्थापना दिली जाणार आहे. मग आता यांचं जी काय अर्ज प्रक्रिया आहे ती आता अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. हा अर्ज कसा सादर करायचा याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी पात्रता, कोण अर्ज करू शकतो का याची माहिती आपण याआधीच घेतली होती. ज्यावेळेस शासन निर्णय निर्गमित झाला होता त्याच वेळेस आपण त्याची सर्व माहिती घेतली होती. जर आपल्याला अद्यापर्यंत ती माहिती आपण पाहिली नसेल किंवा जर आपल्याला ती माहिती पाहायची असेल तर त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. त्या लिंकवर क्लिक करून आपण जी काय माहिती आहे, जो काय शासन निर्णय आहे, या शासन निर्णयाच्या माध्यमातून पात्रता, नियम, अटी ज्या काय दिलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आता या व्हिडिओच्या माध्यमातून यामध्ये अर्ज कसा सादर करायचा याची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर चला विलंब न करता आपण थेट स्क्रीनवर जाऊ आणि स्क्रीनच्या माध्यमातून अर्ज कसा सादर करायचा हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम आपल्याला या संकेतस्थळावर यायचं आहे, ज्याचं नाव आहे mahatest.maharashtra.gov.in. याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. त्या लिंकवर क्लिक करून आपण थेट या पोर्टलवर येऊ शकताय. आता या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती दिली आहे. तुम्हाला जर भाषा बदलायची असेल तर भाषेसाठी देखील या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. या ठिकाणी अप्लायसाठी देखील पर्याय दिलेला आहे. आता लक्षात घ्या, 15 एप्रिल 2025 पासून हे अर्ज सुरू झालेले आहेत. ते अर्ज 5 मे 2025 पर्यंत आपल्याला सादर करताना, म्हणजे एक 20 दिवसाचा कालावधी आपल्याला हे अर्ज सादर करण्यासाठी. त्यामुळे या 20 दिवसातच आपल्याला अर्ज सादर करावा लागणार. आता अर्ज कसा सादर करायचा, कागदपत्रे कोणती लागणार, काय याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, जेणेकरून असंच महत्त्वाचा अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील. चला आपण अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अप्लाय नाव हा पर्याय दिसतो, या ठिकाणी सुद्धा दिसतो आणि वर प्रोसेस टू ॲप्लिकेशन साइन इन हा सुद्धा दिसतो. दोन्हीपैकी तुम्ही कोणत्याही पर्यायावर क्लिक करून तुम्ही त्या स्टेपने येऊ शकता. आता या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर आता थोडक्यात आपण त्याच्या बाकीची माहिती घेण्याचा थोडा प्रयत्न करू. या ठिकाणी आधी आपण मराठी लँग्वेज करून आता या कार्यक्रमाविषयी आपण पाहिले, पण निवड प्रक्रिया लाभ आपण काय आहेत हे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही ते देखील त्या ठिकाणी पाहू शकता की फेलोना काय म्हणजे गट अधिकाऱ्याप्रमाणे समकक्ष दर्जा राहील, ह्या ज्या काय गोष्टी आहेत त्या सर्व या ठिकाणी दिलेल्या आहेत. कार्यकाळात एकूण 8 दिवसांची रजा म्हणजे रजा सुद्धा या ठिकाणी दिली जाणार. मग निवड प्रक्रिया काय असणार हे सर्व या ठिकाणी दिलं, तुम्ही या ठिकाणी सुद्धा पाहू शकता किंवा आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला त्याची सर्व माहिती त्या ठिकाणी देखील देण्यात आलेली आहे. आता हे आपण पाहिलं. आता आपल्याला मुळात या ठिकाणी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला 4 प्रक्रियेमध्ये अर्ज करायचा दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी या अर्ज प्रक्रियेसाठी लॅपटॉप, डेस्कटॉपचाच वापर करा, म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून हा अर्ज करण्याचा प्रयत्न करू नका असं यांचं सांगणं आहे. त्यामुळं शक्यतो मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातूनच अर्ज सादर करण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी आपल्याला अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं. आता आपल्याकडे सुरुवातीला युजर आयडी आणि पासवर्ड आपला तयार केलं नाही, आपण सुरुवातीला असाल तर या ठिकाणी वर तुम्हाला एक पर्याय दिलेला आहे, नवीन वापरकर्ता नोंदणी. या पर्यायाचा अवलंब करायचा. या ठिकाणी तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत ते सर्व महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सर्व वाचून घ्यायच्या. वाचून घेतल्यानंतर आता प्रत्येक सूचना मी येतो वाचत बसतो तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी वाचत नाही, परंतु या सर्व वाचून घ्या. वाचल्यानंतर आय हॅव म्हणजे ॲक्सेप्ट करा आणि ओके करा. ओके केल्यानंतर ॲज पर आधार म्हणजे तुमच्या आधारनुसार तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण नाव म्हणजे जे काय मराठी आहे परत नाव लिहायचं या ठिकाणी इंटरमध्ये लिहायचं. त्यानंतर तुमचं राष्ट्रीय इंडियनच असणार, तुम्हाला भारतीय रहिवासी जर नसाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्जच करता येत नाही, हे बी लक्षात असू द्या. त्यामुळे त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा, तुमची जन्मतारीख जशी तुमच्या आधारवर आहे त्याचप्रमाणे सर्व माहिती भरा. माहिती या ठिकाणी चुकू नका, जशी आधारवर आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी माहिती भरण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जे काय जेंडर आहे ते जेंडर निवडा. तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबरवर एक OTP येतो, तो OTP या ठिकाणी एंटर करायचा आहे. सपोज आपण या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घेऊ आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यावर सेंड OTP केल्यानंतर तुम्हाला OTP येतो, तो आलेला OTP या ठिकाणी टाकून तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर परत तुमचा ईमेल आयडी टाकायचा. ईमेल आयडीवर देखील तुमचा एक OTP पाठवला जाईल, तो OTP देखील या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आणि त्या ईमेलवर देखील एक OTP येईल, तो OTP देखील या ठिकाणी टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा. आणि व्हेरीफाय केल्यानंतर आता आधी मी सर्व माहिती भरून घेतो, त्यानंतर बाकीची माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आपला या पद्धतीने असा फोटो क्लिक करून घ्यायचा. खाली कॅप्चर फोटोवर क्लिक करायचा, आपला फोटो इकडे येईल, अपलोड फोटोवरती क्लिक करायचं, अपलोड करायचा. अपलोड झाल्यानंतर ठीक
आहे यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्हाला खाली आणखी एक फोटो क्लिक करायचा आहे, अपलोड करा करायचं, हो अपलोड करा, ठीक आहे। 2 फोटो अपलोड झाल्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी तुमचा एक पुढील 15 सेकंद आपला व्हिडिओ रेकॉर्ड केला, आपल्या नावाचं, आपल्या गावाचे, जिल्ह्याचे नाव सांगा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं आपलं नाव सांगायचं, गाव सांगायचं, म्हणजे आपला परिचय द्यायचा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामध्ये आपण आपले जे काय परिचय आहे तो परिचय या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। या ठिकाणी आपण व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर व्हिडिओ अपलोड करा या पर्यायावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओ अपलोड करून घ्यायचा। अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं। नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला पासवर्ड तयार करायचा। पासवर्ड तयार करताना यामध्ये आपलं कॅपिटल अक्षर, स्मॉल अक्षर, एक चिन्ह आणि नंबर अशा पद्धतीत हा पासवर्ड आपला असणं आवश्यक आहे। तर परत तोच पासवर्ड या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा, कन्फर्म करायचा पासवर्ड, म्हणजे जो पासवर्ड आपण पहिल्या वेळेस टाकला तोच पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकून तो पासवर्ड आपल्याला कन्फर्म करायचा। म्हणजे ज्या पासवर्ड आपण सुरुवातीला टाकतोय तोच पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्या। पासवर्ड टाकल्यानंतर खाली जो का डिक्लेरेशन ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन जो पर्याय आहे त्यावरती क्लिक करा आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा। तुमचा पासवर्ड तयार झालेला आहे। आता तुमच्या समोर तुमचा युजर आयडी देखील जनरेट झालेला आहे। हा युजर आयडी तुम्ही लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढा, फोटो काढा, परंतु हा युजर आयडी तुमच्या मेलवर देखील आलेला आहे। या युजर आयडीच्या माध्यमातून आता आपण लॉग इन करून पुढील प्रोसेस सुरू करूयात। आता या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं। लॉग इन करण्यासाठी आपला युजर आयडी आणि आपण तयार केलेला पासवर्ड दोन्ही या ठिकाणी टाकायचं। त्यानंतर खाली जो का कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड देखील या ठिकाणी टाकणं आपल्याला आवश्यक आहे। तो कॅप्चर कोड आहे तो या ठिकाणी टाकून घेऊ आणि कॅप्चर कोड टाकल्यानंतर खाली जे का लॉग इन पर्याय आहे त्या लॉग इन पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आता आपल्या प्रोफाईलमध्ये आपण लॉग इन झालो, आपण नोंदणी आपली झाली, लॉग इन झालो, पण आपली प्रोफाईल आपल्याला पूर्ण करायची, म्हणजे आवश्यक असणारी सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला भरणं आवश्यक आहे। आता या ठिकाणी माहिती भरण्यासाठी प्रोसेस करायचं। या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक माहितीमध्ये याआधी आपण आधारवरील नाव टाकलं, परंतु नावाचं जे का पार्टिशन होतं ते दिलं नव्हतं, ज्यामध्ये आडनाव कोणतं आहे, नाव कोणतं आहे, वडिलाचं नाव कोणतं आहे असं पार्टिशन दिलं नव्हतं, फक्त ॲज इट इज नाव नुसतं पूर्ण टाकलं होतं। या ठिकाणी आपल्याला ते करायचं, आडनाव टाकायचं, नाव टाकायचं, त्यानंतर वडिलाचं नाव टाकून घ्यायचं। त्यानंतर आपल्या आईचं नाव विचारतं, आईचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं, वडिलाचं नाव, त्यानंतर आईचे नाव, जेंडर ऑलरेडी आपण निवडलेलं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं जन्मस्थान निवडायचं। जन्मस्थानानंतर आपलं मॅरेज स्टेटस निवडायचं किंवा विवाहित आहात, अविवाहित आहात काय आहे ते। त्यानंतर आपली मातृभाषा निवडायची। मातृभाषा निवडल्यानंतर आपला जो काय धर्म आहे तो धर्म या ठिकाणी निवडून घ्यायचा। आधार नंबर ऑलरेडी आपण टाकलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं। आता नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रेसिडेंटल ॲड्रेस म्हणजे आपला रहिवासी पुरावा, पत्ता हे मागतं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ते एंटर करणं आवश्यक आहे। आता रहिवासी पुराव्यामध्ये आपल्याला पत्ता टाकायचा, आपल्या ॲज इट इज जसा आधारवर पत्ता आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पत्ता टाकणं आवश्यक आहे, ज्यामध्ये तुमचं स्टेट असेल, जिल्हा, गाव काय जे असेल, पोस्ट ऑफिस असेल, पिन कोड या सर्व माहिती भरायची। ॲज इट इज तुमचा स्थायी पत्ता हाच आहे का या ठिकाणी येस या पर्यायावरती क्लिक करायचं आणि खाली नेक्स्टवरती क्लिक करायचं। पत्ता टाकताना व्यवस्थित जसा आधारवर पत्ता आहे त्याचप्रमाणे पत्ता टाकण्याचा प्रयत्न करा। नेक्स्ट केल्यानंतर तुमचा पत्ता सबमिट झाला। आता या ठिकाणी आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल द्यायचं आहे। क्वालिफिकेशन डिटेल म्हणजे तुमच्या शिक्षणाचं डिटेल। आता या ठिकाणी आपल्याला आधी आपण ग्रॅज्युएशन महत्त्वाचं, त्यामुळे ग्रॅज्युएशन या ठिकाणी आधी ॲड करून घेऊ। त्यामध्ये तुमचं कॉलेजचं नाव विचारलं जाईल। कॉलेजचं नाव विचारल्यानंतर तुम्हाला जे काय तुमचं स्टेट आहे, राज्य आहे ते राज्य देखील विचारलं जाईल। ते राज्य निवडून घ्यायचं। राज्य निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी काही युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी निवडून घ्यायची आणि तुम्ही पास आहात तर मग तुम्ही कधी पास आहात त्याचं वर्ष आणि महिना दोन्ही या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं। त्यानंतर जे काय पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज या ठिकाणी टाकून घ्यायचं, म्हणजे एकूण मार्क आणि मिळालेले मार्क अशा पद्धतीने आपल्याला सेव्ह करून घ्यायचं। आता हे झालं आपलं ग्रॅज्युएशनचं, परंतु या ठिकाणी आपल्याला बाकीचे सगळं तुमच्याकडे जेवढे काय क्वालिफिकेशन डिटेल असेल त्या सर्व गोष्टी घटकांची या ठिकाणी आपल्याला नोंदणी करणं आवश्यक आहे। यामध्ये आपल्याला तुमच्याकडे काय असेल, SSC असेल, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन हे 3 तर कंपल्सरीच आहे, परंतु बाकीचे सुद्धा PG असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल काय असेल ते सर्व ॲड करणं आवश्यक आहे। आपण फक्त इथं 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन हे मॅन्डेटरी म्हणून या 3च गोष्टी या ठिकाणी ॲड करणार आहोत। आता आपण 10वी ॲड करून घेऊ। त्यानंतर या ठिकाणी 10वीचं शाळेचं नाव, त्यानंतर कोणत्या स्टेटमध्ये तुमची 10वी झाली म्हणजे कोणत्या राज्यात तुमची 10वी झालेली ते राज्य या ठिकाणी खाली आपल्याला निवडायचं आहे, स्टेट निवडून घ्यायचं। त्यानंतर
बोर्ड निवडायचा आणि बोर्ड नंतर तुम्ही पास आहात, मग तुमचा रोल नंबर विचारला जातो, सीट नंबर विचारला जातो 10वीचा, तो सीट नंबर टाकायचा. सीट नंबर नंतर तुमचा गुणपत्रिका क्रमांक विचारला जातो, तो गुणपत्रिका क्रमांक टाकायचा. गुणपत्रिका क्रमांक हा तुमच्या मार्कशीटवर असतो किंवा सनदवर देखील असतो, कोणताही टाका, काय अडचण नाही. त्यानंतर तुमचं पासिंग इयर आणि मंथ निवडा आणि मार्क्समध्ये टोटल मार्क्स आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स हे दोन्ही टाकले की तुमचं पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातं. त्यानंतर परत 12वीचं सुद्धा ॲज इट इज तसं जसं आपण 10वीची माहिती भरली त्याचप्रमाणे या ठिकाणी किंवा कॉलेजचं किंवा शाळेचं काय जे नाव असेल ते नाव विचारलं जातं, हे टाकून घ्यायचं. त्यानंतर स्टेट निवडलं जातं, निवडून घ्यायचं आणि बोर्ड निवडून घ्यायचा. बोर्ड निवडल्यानंतर जे काय पास आहेत मग त्यानंतर परत तेच विषय तुमचा किंवा कधी पास आऊट झालात, कोणत्या महिन्यात झालात ते वर्ष आणि महिना. त्यानंतर तुमचं पर्सेंटेज मार्क्समध्ये तुम्हाला एकूण मार्क आणि मिळालेले मार्क हे दोन्ही टाकले की तुमचं पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातं. सेव्ह करायचं. 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन हे 3 आपण ॲड केले, एवढेच मॅन्डेटरी आहेत. बाकीचे तुम्हाला उपलब्ध असतील तर करा, नसतील तर काय आवश्यकता नाही. नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला कामाचा अनुभव विचारला जातो. आता कामाच्या अनुभवामध्ये लक्षात घ्या, कामाचा अनुभव या ठिकाणी मॅन्डेटरी आहे, म्हणजे कंपल्सरी आहे, अनुभव असणे आवश्यक आहे. तुम्ही स्वतः एखादा व्यवसाय करत असाल त्याचा देखील तुम्हाला अनुभव असला तरी देखील तो सुद्धा या ठिकाणी चालतो, परंतु तुम्हाला काहीतरी अनुभव असणे आवश्यक आहे, हे लक्षात असू द्या. तुम्ही 0 एक्सपिरियन्सवर या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही, अशी यांची अट आहे. त्यामुळे या ठिकाणी जे काय आपल्याला अनुभव आहे, तुम्ही एखाद्या शासकीय निमशासकीय कुठं काम केलं असेल किंवा एखाद्या कंपनीत केलं असेल, कुठेही असू द्या, त्याचं या ठिकाणी माहिती द्यावी लागणार आहे. मग कोणत्या पदावर होता, काय होता, त्याची देखील माहिती या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे. त्यामध्ये सध्या या ठिकाणी काम करत आहात का, असाल तर हो करा, नसाल तर नाही करून ठेवू शकता. आणि तुम्ही या ठिकाणी कधी जॉईन झालात, म्हणजे कधीपासून तुम्ही या ठिकाणावर आहात ते देखील आपल्याला या ठिकाणी निवडणं आवश्यक आहे. ते निवडून घ्या. तारीख निवडा. ऑटोमॅटिक तुम्हाला अनुभव किती दिवसाचा आहे हे या ठिकाणी कॅल्क्युलेट होईल, कारण तुम्ही आजच्या तारखेपर्यंत त्या ठिकाणी काम करताय म्हणून असं आलेलं आहे. त्यानंतर ॲडवर क्लिक करा आणि नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. जर याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला एखादा एक्सपिरियन्स असेल तो देखील ॲड करू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला टीमध्ये काय म्हणजे तुमचं हे काय, तुम्हाला प्रावीण्य काय तुमचं, जर त्या ठिकाणी तुम्ही ॲडव्हान्समध्ये एक्सपर्टमध्ये किंवा बिगनर्स टी क्षेत्रात तुम्ही कसे आहात, तर बिगनर असाल तर काय. त्यानंतर भाषेचं नॉलेज आहे, मराठी बोलता येते, वाचता येते, लिहिता येते, तिन्ही निवडून घ्या. हिंदी बोलता येते, वाचता येते, लिहिता येते, ती निवडून घ्या. इंग्लिशमध्ये जे आपल्याला ॲक्युरेसी असेल, बोलता येत असेल, वाचता येत असेल, लिहिता येत असेल तर तिन्ही निवडा, किंवा एखाद्या विषय जर येत नसेल, बोलता येत नसेल, फक्त लिहिता वाचता येत असेल तर तेवढंच निवडा. जेवढं आवश्यक आहे तेवढंच निवडा. त्यानंतर खाली तुमचं कौशल्य, म्हणजे तुम्ही कशासाठी परफेक्ट आहात, तुमचं काय स्पेसिफिक, तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही प्रेफरन्स आहात किंवा कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही प्राधान्यक्रम, म्हणजे तुम्ही स्वतः कशात, जसं तुमचं कौशल्य कशात आहे, तुम्ही कशात जास्त स्वतःला इंटरेस्ट किंवा तुम्हाला काय काय स्किल आहे तुमच्याकडे, हे स्किल आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचे. आता यामध्ये तुम्ही एकपेक्षा जास्त सुद्धा देखील स्किल निवडू शकता. तुम्ही वेबमध्ये असाल, तुम्ही डेटा एंट्रीमध्ये असाल, तुम्ही एक्सेलमध्ये असाल, तुम्हाला काय ज्या बाकीच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सर्व दाखवलं जातं. त्यापैकी तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये असाल किंवा सेल्स टेलिकम्युनिकेशनमध्ये कशात आहात, ब्रँडिंग रिक्वायरमेंट, नोकरीच्या ह्याच्यात तुम्हाला कशातला अनुभव किंवा कशात तुमचं स्किल चांगलं आहे, ते स्किल तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तुमचं 1 3 4 तुम्हाला हवे तेवढे, तुमच्याकडे जेवढे स्किल उपलब्ध असेल तेवढे तुम्ही निवडू शकता. एक निवडलं तरी सुद्धा चालतं, जास्त निवडलं तरी सुद्धा चालतं, तुमच्याकडे जेवढे आहे तेवढे निवडू शकतात. त्यानंतर वडिलांचा व्यवसाय, वडिलांच्या व्यवसायाच्या या ठिकाणी तपशील द्यायचे. कोणता व्यवसाय, वडील काय व्यवसाय करतात याची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. वडिलांचा व्यवसाय दिल्यानंतर आईच्या व्यवसायाची देखील माहिती या ठिकाणी ती देखील द्यायची. त्यानंतर आपला रक्तगट या ठिकाणी निवडून घ्यायचा. रक्तगटानंतर तुमचा ही माहिती तुम्हाला कुठून मिळेल, फेलोशिपची जी माहिती आहे ती तुम्हाला कुठून मिळाली, यूट्यूबवर मिळाली, व्हॉट्सअपवर मिळाली, सोशल मीडियावर मिळाली, न्यूजपेपरच्या माध्यमातून मिळेल, काय असेल ते या ठिकाणी निवडून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली तुमची 50 शब्दामध्ये तुमच्या करिअर ध्येय, तुम्हाला भविष्यात काय करायचं याच्याबद्दल या ठिकाणी माहिती विचारली जाते. ती आपल्याला या ठिकाणी 50 शब्दामध्ये नमूद करायची. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये, मराठीमध्ये करा, इंग्लिशमध्ये करा, कसंही करा, 50 शब्दामध्ये की तुमच्या करिअरबद्दल व्यवस्थित माहिती या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करा. आता आपण या ठिकाणी रँडमली टाकून देतोय, कारण आपण हा फॉर्म फायनली सबमिट करणार नाही, फक्त तुमच्या नॉलेजसाठी हा फॉर्म आपण निवडलेला आहे, तुम्हाला माहिती देण्यासाठी हा फॉर्म आपण निवडलेला आहे. हा फॉर्म आपण फायनल सबमिट करणार नाही आहेत, त्यामुळे लक्षात घ्या. या ठिकाणी जी माहिती भरायची, तर दिलेली माहिती आवडत असेल, महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असाच महत्त्वाचा अपडेट आपल्याला नेहमी मिळत राहील. या ठिकाणी आपण सर्व माहिती
काय आहे विचारलेली ती या ठिकाणी टाकून द्यायची. करिअर ध्येयाबद्दल जी काय माहिती विचारलेली ती आपल्याला या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे. माहिती टाकल्यानंतर खाली सुद्धा आपल्याला परत आणखी 200 शब्दामध्ये आपल्याला फेलोशिप प्रोग्रामसाठी अर्ज करण्यामागे आपला उद्देश विचारला जातोय. तो उद्देश देखील आपल्याला खाली 200 शब्दामध्ये टाकणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण ते एंटर करून घेऊ दोन्ही पण. तुम्हाला याचे म्हणजे एवढं काय असं विशेष मुद्दा नाही की तुम्ही काय एंटर करावं किंवा काय नाही करावं असं तुम्हाला वाटायला नको. तुमच्या मनाला जसं पडतं त्या हिशोबात तुम्ही या ठिकाणी विचार मांडू शकता. कारण आपलं ध्येय आपणच मांडू शकतो. दुसऱ्याला पटलं असं आपलं ध्येय असू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं ध्येय या ठिकाणी मांडू शकता. फक्त 50 शब्दात मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी 200 शब्दामध्ये की तुम्ही फेलोशिप अंतर्गत काय कार्य करू शकता, म्हणजे काय तुमचं फेलोशिपच्या अंतर्गत तुम्हाला काय पुढं हे करायचं. एखाद्या आपलं तुमच्या मनातील एखादा विचार असेल, एखादी गोष्ट असेल, एखाद्या सिस्टममध्ये काहीतरी तुम्हाला नवीन ॲड करण्यासाठी मुद्दा तुमच्याकडे असेल की शासनानं अशा पद्धतीने वर्क केलं पाहिजे, अशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे, त्याची देखील माहिती देऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला फोटो आणि सही या गोष्टी मागितल्या जातात. फोटो आणि सही, हा फोटो आपण ऑलरेडी एक लाईव्ह पद्धतीत अपलोड केला आहे. दुसरा आपल्याला या ठिकाणी JPG साईजमध्ये अपलोड करायचा, जो क्रॉप करून घ्यायचा, सेव्ह करायचं. परत फोटोसुद्धा क्रॉप करून घ्यायचा आणि सेव्ह करायचं. त्यानंतर अपलोड केल्यानंतर दोन्हीवर अपलोडवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं. हा आपला अर्ज पूर्ण भरून झालेला आहे. हा अर्ज आता भरलेली माहिती, सर्व माहिती परत एकदा चेक करून घ्यायची. आपण भरलेली माहिती सर्व बरोबर आहे का. जर एखादी माहिती चुकली असेल तुम्हाला त्या ठिकाणी एडिटचा पर्याय आहे, तुम्ही ती माहिती एडिट देखील करू शकता. त्यानंतर सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं. सेव्ह या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमचा अर्ज सक्सेसफुल, जी काय प्रोफाईल आहे ती प्रोफाईलची 100% माहिती तुमची पूर्ण झालेली. अर्जाला अजून आपण अप्लाय केलेलं नाही, लक्षात असू द्या. आता त्यानंतर आपल्याला आपल्या अर्जानुसार या ठिकाणी फेलोशिपसाठी अर्ज करण्याची जो टॅब आहे तो टॅब या ठिकाणी दाखवला जातो. त्यासाठी आता दाखवलं जातं की 19 दिवस अजून शिल्लक आहेत. 19 दिवस म्हणजे 20 दिवसाच्या कालावधी 5 मेला शेवट होणार आहे. त्यानंतर तुमची एलिजिबिलिटी या ठिकाणी ऑटोमॅटिक चेक केली जाते. तुम्ही भरलेल्या माहितीनुसार तुम्ही एलिजिबल असाल तर या ठिकाणी प्रोसेड हा पर्याय तुम्हाला येतो. अन्यथा तुम्ही एलिजिबल नसाल तो यू आर नॉट एलिजिबल असा देखील पर्याय या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतर पेमेंट करायचं, यस या पर्यायावरती क्लिक करायचं. पेमेंट करताना नेहमीप्रमाणेच आपण सोप्या पद्धतीने पेमेंट करतो, ते UPI पद्धतीनं. सर्वात सोपी पद्धत पेमेंट करण्यासाठी UPI पद्धत वापरायची. मग बाकी तुम्हाला नॉलेज असेल तर डेबिट कार्ड, नेट बँकिंग ह्याचं सुद्धा माध्यम करू शकता. परंतु सर्वात सोपी पद्धत आपल्यासाठी सध्या UPI आहे. UPI निवडून घ्या. हे काय गुगल पे, फोनपे तुमच्याकडे असेल ते निवडा. UPI ID एंटर करा आणि व्हेरीफायवर करा. तुमच्या हे काय फोनपे, गुगल पे तुम्ही निवडले असेल त्या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट येईल, ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करा आणि पेमेंट पूर्ण करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही हे पेमेंट पूर्ण करून घेऊ शकता.